नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण छत्तीसगडला प्रसिद्ध असलेली अतिशय ट्रॅडिशनल रेसिपी फर्रे ही कशी करायची ते बघणार आहोत. त्याआधी चॅनलला एकदा पटकन सबस्क्राईब करून घ्या. फर्रे करण्यासाठी लागणारे साहित्य असे: हरभरा डाळ, मूग डाळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर प्रत्येकी पाव कप, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, पांढरे तीळ, रिफाइंड तेल आणि बटर प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, मोहरी, जिरं, हिंग आणि हळद प्रत्येकी 1 पिंच, तांदूळाची पिठी अर्धा कप, हिरवी मिरची 1 आणि बारीक मीठ आपल्या स्वादानुसार. फर्रे करण्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाव कप हरभरा डाळ घेत आहोत आणि पाव कप मुगाची डाळ. इथे तुम्ही मुगाच्या ऐवजी उडदाची डाळ घेतली तरीसुद्धा चालते. या दोन्ही डाळी आपण निवडून आणि स्वच्छ करून घेतल्या होत्या. त्या आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. दोन्ही डाळी आपल्याला एकत्र धुवून घ्यायच्यात. डाळीतलं पांढरं पावडरी फवारलेलं जे पाणी आहे तर ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि डाळ एकदम स्वच्छ झाली पाहिजे. डाळींमुळे शरीराला योग्य ती प्रथिनं मिळतात. तुम्ही पाहताय ना किती पांढरं पाणी निघालं. आता हे सगळं पाणी आपण टाकून देऊयात आणि झाडांना घालूयात. चला अजून एकदा डाळ स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही पावडरी राहणार नाहीत. या स्वच्छ धुतलेल्या डाळींमध्ये अंदाजे आपण डाळ बुडेल एवढं पाणी घालूयात आणि मग त्यावर झाकण ठेवून 2 तास भिजत ठेवूयात. 2 तास होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ अतिशय छान भिजलेली आहे. जेवढी ती आतून भिजेल ना चांगली, तेवढे फर्रे जास्त छान होतात. आता या भिजलेल्या डाळीतलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि फक्त डाळच आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. मिक्सरच्या जारमध्ये घातलेली ही जी डाळ आहे ना ती आता आपल्याला भरडसर थोडीशी वाटून घ्यायची आहे. फार अगदी बारीक पेस्ट त्याची करायची नाही. तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी घातलं नाही तरी अशी कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे, पण ती फार आपण बारीक केलेली नाही. डाळीचं केलेलं हे बॅटर आता आपण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊयात. एकीकडे गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला होता. त्यामध्ये आपण घालूयात अर्धा कप पाणी. ह्याच पाण्यात आपण एक छोटा चमचा तूप घालून घेऊयात. पाण्याला आधण यायला सुरुवात झालेलं आहे. पाण्याला उकळी आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आधण आलेल्या पाण्यात अर्धा कप तांदूळाची पिठी टाकायची आहे. जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढीच तांदूळाची पिठी आपण इथे घेतलेली आहे. सॉरी, आपलं मीठ घालायचं राहिलं. अर्धा पिंच मीठ आपण त्यात टाकूयात आणि हे सगळं ढवळून घेऊयात. तांदूळाचं सगळं पीठ या गरम पाण्यामध्ये एकजीव झालं पाहिजे असं ते आपल्याला स्पॅच्युलाने कालवून घ्यायचं आहे. पीठ गरम पाण्यामध्ये पटकन ॲब्झॉर्ब होतं म्हणून पटापट हलवायचं आहे. आता कालवलेलं हे पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवूयात. पीठ मुरेपर्यंत आपण फर्रेमध्ये भरायचं स्टफिंग तयार करून घेऊयात. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा पिंच हिंग, अर्धा पिंच हळद, अर्धा टेबलस्पून धणे पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे, अर्धा टेबलस्पून बारीक मीठ आणि पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे. हे सगळं मिश्रण आता आपण कालवून घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याचशा गोष्टी आपण अर्ध्या टेबलस्पूनच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या फर्रेमध्ये भरण्याचं सगळं स्टफिंग आपण तयार करून घेतलं आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि तांदूळाचं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. आता आपण जरा थोडंसं स्मॅश करून त्याचा व्यवस्थित डव तयार करून घेऊयात. जेवढं व्यवस्थित मळू ना तेवढी पारी व्यवस्थित होते. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला डव तयार झालेला आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. आता आपण तळहाताला तेल लावतो आहे आणि त्याच्यावरती
एखादा गोळा ठेवून त्याची आपल्याला अशी दाबून दाबून सगळीकडनं पारी तयार करायची आहे. मोदकाला करतो ना आपण, तशी आपण पारी करूयात. फार जाड नाही, फार पातळ नाही. त्याच्यामधनं स्टफिंग बाहेर येता कामा नाही आहे. या केलेल्या पारीमध्ये आपण स्टफिंग भरूयात. स्टफिंग भरताना अगदी व्यवस्थित आणि अलगद भरायचे. खूप दाबून स्टफिंग भरलं ना तर ते बाहेर येतं. स्टफिंग भरून झाल्यावरती पारी फक्त एका बाजूने दुमडायची आहे. बाकी काहीच करायचं नाही आहे. अर्धं स्टफिंग आपल्याला दिसतं, पण ते बाहेर आलेलं नसलं पाहिजे, एवढंच. ह्यालाच उत्तर भारतामध्ये फर्रे किंवा फरे असं म्हणतात. असंच बाकीचे फर्रेही करून घेऊयात. माझ्या नातवाला ना तिखट असं गोड असं करंजी भयंकर आवडते. त्यामुळे एका फर्ऱ्याला ना मी करंजीचा आकार देते आहे. आता आपण स्टीमरचं वरचं जाळीचं भांडं घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला फर्रे वाफवायचे आहेत. त्यामुळे ते चिकटू नयेत म्हणून आधी आपण त्या जाळीच्या भांड्याला तेल स्प्रेड करून घेऊयात आणि मग त्यात झालेले फर्रे सगळे अलगद ठेवूयात. एकीकडे स्टीमरच्या खालच्या पॉटमध्ये पाणी आधण येण्यासाठी गॅसवर ठेवलं होतं. त्यात वरच्या पॉट ठेवून फर्रे 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यावर आपण झाकण ठेवतो आहे. 15 मिनटं झालेली आहेत. त्यामुळे आता आपण झाकण काढून बघूयात. झाकण काढलं आहे तर दिसतंय आपल्याला छान फर्रे वाफवले गेलेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला गॅस बंद करायला काहीच हरकत नाही. स्टीमरमधली सगळी वाफ बाहेर पडली की मग आपल्याला ते स्टीमरचं भांडं खाली उतरवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान वाफवले गेलेले आहेत. त्यामुळे आता आपण ते 5 मिनटं थंड करून घेऊयात. फर्रे थंड व्हायला 5 मिनटं पुरेसे असतात. त्यामुळे आता आपण सुरीला दोन्ही साईडने तेल लावून घेऊयात आणि फर्ऱ्यांना बरोबर मध्यभागी कट देऊयात. कट दिल्यावरती फर्रे हे असे दिसतात. चला तर मग सगळे फर्रे असे कट करून घेऊयात. हे फर्रे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण अंदाजे अर्धा टेबलस्पून तेल घालूयात. तेलामध्येच अर्धा टेबलस्पून बटर घालायचं. बटर तेलामध्ये व्यवस्थित वितळवायचं. बटर वितळताच त्यामध्ये घालूयात 1 पिंच मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं 1 पिंच जिरं. जिरंसुद्धा छान तडतडावं लागतं. आता अर्धा पिंच हिंग, अर्धा पिंच हळद आणि लगेचच गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ घालूयात आणि मग हे सगळं हलवून घेऊयात म्हणजे तीळ तडतडत नाहीत. केलेल्या या फोडणीमध्ये आपण आता एक एक फर्रा सोडून द्यायचा आहे. अगदी अलगद सोडायचेत आणि मग गॅस बंद असला तरी झालेले फर्रे फक्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय करायचं म्हणजे काय, फक्त झाऱ्याने आपल्याला ते खालीवर करायचे आहेत. म्हणजेच ते शॅलो फ्राय झाले असे समजायचे. पहा किती छान रंग दिसतोय. शॅलो फ्राय झाल्यावरती फर्रे असे दिसतात. जर तुम्हाला हे केलेले फर्रे आवडले असतील तर तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मग माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.